वृंदाला तर सगळे विटॅमिन्स या औषधातून मिळतात, पण आम्हाला लागणारे विटॅमिन्स फिश ऑइल मधून मिळतात. म्हणून ऑइल मध्ये तळलेले फिश खायला आम्ही गेलो माहीम कोळीवाड्यात. 2 बोटी आणि 6 ऍक्टिव्हा क्रॉस केल्यानंतर तुम्हाला दिसते ही माहीमची खाद्य नगरी, जी पाहून चेहऱ्यावर येतं हास्य जबरी. मासे कमी आणून देतो म्हणून या बाईने आपल्या नवऱ्याचं डोकंच खाल्लं. खऱ्या पाण्याची शिक्षा भोगून आलेल्या सगळ्या माशांना अंतिम मोक्ष प्राप्तीकडे नेण्यासाठी सगळ्यांचा प्रयत्न चालू होता. कुकरच्या शिटीचा आवाज नसल्यामुळे वृंदा शांत झोपली. मी शपथ सांगतो, मी यांच्याकडे खोबरं मागवलं होतं, पण यांनी लॉबस्टर आणून दिला. पण एक घास खाल्ल्यानंतरच मला कळलं की यांनी लॉबस्टर खबर आणून दिला. चविष्ट तंदुरी लॉबस्टर खात असताना फालतू विनोद केल्यामुळे मोनिकाने मला 3 वर्षाची शिक्षा सुनावली. पुढच्या स्टॉलवर जाऊन मागवलेल्या प्रॉन्स फ्राय वरती पहिला हात तिनच मार. खोळंबा सहन करून ही कोळंबी, आपलं कोळंबी मी पण खाल्ली. आधी हाताला चटके तेव्हा मिळते कोळंबी, अशी ही कोळंबी चटकदार आणि चटकेदार दोन्ही होते. बहुतेक व्हिटॅमिन्सचा डोस जास्त झाल्यामुळे वृंदा झोपली होती. तेवढ्यात मी 3 पीस कोळंबी अजून खाऊन घेतली. एकाच बजेटमध्ये 2 व्लॉग या तत्वावर मोनिका तिचा व्लॉग शूट करत होती, जो लवकरच युट्यूबवर बघायला मिळेल. सुरमईने केलेल्या संगीन जुर्मसाठी मोनिकाने त्याला तवा फ्रायची शिक्षा सुनावली आणि पापलेटनी लेट येण्याचं पाप केल्यामुळे त्याला रवा फ्रायची शिक्षा सुनावली. आणि आम्ही समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करतो. बर्गर किंगच्या रॉयल क्रिस्पी चिकनचे कपडे घालून वेषांतर करून ही सुरमई आमच्या समोर आली. पापलेटही कोथिंबिरीचा कॅमोफ्लाज करून आला, पण आम्ही दोघांचाही फडशा पडला, कारण दोन्ही चवीला छान. सगळ्यांनी मागवलेला स्ट्रॉबेरी मिल्कशेक आम्हीही मागवला, पण नंतर कळलं ती सोलकढी होती आणि छान. चांगला बोका मिळावा यासाठी उपवास केलेली एक मांजरी इथे आली, तिच्यासाठी थम्स अप. इथे मिळणारे बोंबील वडे नाही खाल्ले तर आपल्याला बोंबिलाची वेळ येऊ शकते, त्यामुळे बोंबील वड्यांचाही खात्मा केला. इथे केलेल्या मत्स्य संहाराच्या अपराधी भावनेनं पोलीस चौकीच्या बाजूनच आम्ही घराकडे रवाना.